नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे नॉलेज ग्रोथ। मी तुमचा टीचर शिवम शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 8 चा चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.2। ठीक आहे, तर चला तर मग आपण सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेटला सुरुवात करण्याच्या आधी आपण थोडंसं रिकॉल करून घेऊया। तर रिकॉलमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 ज्या कन्सेप्टवरती बेस आहे ती कन्सेप्ट। ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन लाईन्स आहेत। ही लाईन आहे एम आणि ही सेकंड लाईन आहे एन। ओके, एम आणि एन आणि ह्या लाईनला म्हणूया आपण एल लाईन। ठीक आहे, आता या ठिकाणी काही अँगल्स बनतात। ह्या लाईन अँगल्सला आपण नाव देऊया, याला म्हणूया ए, हा म्हणूया बी, त्यानंतर सी, डी, ई, एफ, जी अँड एच। ओके, हा झाला माझा एच अँगल, ए बी सी डी ई एफ जी अँड एच। ओके, हे माझे टोटल 8 अँगल्स या ठिकाणी बनलेले आहेत। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट ऑलरेडी माहितीच आहे की जर या ठिकाणी दोन पॅरलल लाईन असतील, ह्या दोन लाईन कशा आहेत, ह्या पॅरलल आहे। पॅरलल म्हणजेच काय, ह्या दोन्ही पुढे वाढून जर आपण यांना कितीही वाढवलं तरी ह्या कधीही एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाहीत। ओके, म्हणून या लाईनला आपण काय बोलतो, पॅरलल लाईन्स बोलतो। ह्याच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, दोन्हीमधलं डिस्टन्स हे काय असणार आहे, नेहमी कॉन्स्टंटच असणार आहे। ठीक आहे, नेहमी सेमच राहणार आहे। ठीक आहे, या पॉईंटचं डिस्टन्स हे नेहमी सेमच राहील। ठीक आहे, आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे। या ठिकाणी काही प्रॉपर्टीज बनतात। जेव्हा एक लाईन दोन पॅरलल लाईन्सला जर इंटरसेक्ट करत असेल तेव्हा जे अँगल्स बनतात, अँगल कोणकोणते बनतात, करस्पॉन्डिंग अँगल्स बनतो, इंटिरियर अँगल बनतात, त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल्स बनतात। यांच्या काही प्रॉपर्टी आहेत या ठिकाणी तयार होतात। हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, म्हणजेच कोणकोणत्या प्रॉपर्टीज होतात, ते अँगल कसे कॉन्ग्रुएंट असतात हे ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। तुम्हाला लेक्चर पाहायचं असेल तुम्हाला त्या लेक्चरची लिंक आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम करस्पॉन्डिंग अँगल। आता करस्पॉन्डिंग अँगलमध्ये काय, तर ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल। जर या ठिकाणी दोन पॅरलल लाईन असेल, त्यांची एक ट्रान्सव्हर्सल आहे, तर या ठिकाणचे करस्पॉन्डिंग अँगल्स बनतात, हे काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात। ठीक आहे, तर करस्पॉन्डिंग अँगल कोण कोण आहेत सांगा बरं मला। तर या ठिकाणी अँगल ए इज कॉन्ग्रुएंट्स विथ कुणाशी असेल, अँगल ई सी। याचा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे, ई आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा काय आहेत, इक्वल आहे। कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय होतो, दोन्हींचे अँगल काय आहेत, सेम आहेत। म्हणजे जर ए या ठिकाणी 60 डिग्री असेल तर ई सुद्धा या ठिकाणी 60 डिग्रीज बनेल। जे केव्हा, पण या ठिकाणी या दोन लाईन पॅरलल असाव्यात। ठीक आहे, जर या ठिकाणी दोन लाईन पॅरलल असेल तेव्हाच आपण ह्या करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी यूज करू शकतो। ओके, सो प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स याला बोलतात। आता त्याच्यानंतर ही झाली आपली पहिली करस्पॉन्डिंग अँगलची पेअर। सेकंड अँगलची सांगा बरं मला, ही फर्स्ट झाला। कॉन्ग्रुएंटचा सिम्बॉल काय तुम्हाला माहितीच आहे, इक्वल टूचा साईन आणि असा हा कॉन्ग्रुएंटचा सिम्बॉल असतो। ओके, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय ऑलरेडी तुम्हाला माहितच आहे। ओके, कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल, दोन्ही सुद्धा त्यांचे डायमेन्शन काय आहेत, इक्वल आहे। ठीक आहे, तो सेकंड वन। आता सेकंड पेअर कोण आहे, तर डी आणि एच। ओके, करस्पॉन्डिंग अँगल काय असतात हे ऑलरेडी आपल्याला माहितच आहे, आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात। ओके, तर करस्पॉन्डिंग बघा डी आणि एच हे सुद्धा काय आहेत, हे कॉन्ग्रुएंट आहेत। ओके, कारण या ठिकाणी एम आणि एन ही दोन्ही लाईन पॅरलल्स आहेत। ओके, सो देअरफॉर अँगल डी इज कॉन्ग्रुएंट्स विथ अँगल एच सी होईल। त्यानंतर थर्ड पेअर बी आणि एफ। ओके, सो अँगल बी इज कॉन्ग्रुएंट्स विथ अँगल एफ सी होईल आणि थर्ड वन अँगल सी इज कॉन्ग्रुएंट्स विथ अँगल जी सी या ठिकाणी होईल। ठीक आहे, हे झाले करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर। ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स या ठिकाणी काय असेल, आता प्रॉपर्टी काय होती याची, जर या ठिकाणी दोन पॅरलल लाईन असेल, त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल्स हे असतात कॉन्ग्रुएंट। ओके, सो ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स, हे खूप महत्त्वाचा वर्ड आहे, पॅरलल लाईन्स। ओके, अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स। आलं लक्षात। आता आपण बघूया नेक्स्ट प्रॉपर्टी। नेक्स्ट प्रॉपर्टी आहे रिगार्डिंग अबाउट द अल्टरनेट अँगल्स। ओके, आता अल्टरनेट अँगल तुम्हाला माहिती आहे, अल्टरनेट अँगल कशाला बोलतात। अल्टरनेट अँगल जर याच्यामध्ये दोन टाईप पडतात अल्टरनेट अँगलमध्ये, एक असतो इंटेरियर आणि सेकंड असतो एक्सटेरियर। ठीक आहे, ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल। म्हणजेच अल्टरनेट अँगल जे आहेत हे सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात। तर एचा अल्टरनेट अँगल सांगा बरं कोण असेल, हा कुठे आहे, हा एक्सटेरियर पार्टमध्ये, म्हणजे हा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल झाला, त्याचा अल्टरनेट अँगल कोण असेल, जी असेल। सो देअरफॉर फर्स्ट पेअर आपण लिहूया, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट्स विथ अँगल जी या ठिकाणी होईल। अँगल एचा अल्टरनेट अँगल कोण आहे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल जी आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड वन
आता अँगल बीचा सांगा बरं. अँगल बी इज कॉंग्रेट्स विथ कोणाशी असेल, अँगल एच सी असेल, कारण बीचा अल्टरनेट अँगल कोण आहे या ठिकाणी एच आहे. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे अल्टरनेट अँगल जर हा एक याची पेअर जर इकडे लेफ्ट हँड साईडला असेल त्याचे सेकंड अँगल कुठे असेल पेअरवाला तो राईट हँड साईडला असेल. आणि त्याच्यानंतर दोघांचे ॲरो काय हवेत, डिफरंट हवेत, अपोजिट हवेत. ठीक आहे. सो अँगल बी इज कॉंग्रेट्स विथ अँगल एच या ठिकाणी हे झाले एक्सटर्नल. आता इंटरनलवाले बघूया. आता इंटरनलमध्ये कोण कोण आहेत सांगा बरं. इंटरनल अँगल सी डी एफ ई, याच्यामध्ये अँगल सी इज कॉंग्रेट्स विथ कोणाशी असेल, अँगल ई शी असेल तर अँगल ई या ठिकाणी आला. देन फोर्थ वन अँगल डी इज कॉंग्रेट्स विथ कोणाशी असेल, अँगल एफ सी असेल. तर बघा बरं या ठिकाणी अल्टरनेट अँगलच्या किती पेअर झाले या ठिकाणी, 4 पेअर झाले. याच्यामध्ये 2 एक्सटर्नल आणि 2 इंटरनल. ठीक आहे, समजलं. आता आपण पुढचं बघूया. नेक्स्ट या ठिकाणी असतात इंटेरियर अँगल. आता इंटेरियर अँगल ही आपण जे आता बघितली, काय बघितली आता आपण, अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी. जर या ठिकाणी अल्टरनेट अँगल असेल, 2 पॅरलल लाईन्स असतील तर त्यांचा जो अँगल असतो ती पेअर्स असते काय असते, कॉन्ग्रुएंट असते, म्हणजे इक्वल असते. ठीक आहे. आता इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगलमध्ये बघा बरं, ईच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आता इंटेरियर अँगल सांगा बरं कोणकोणते, तर डी आणि ई हा इंटेरियर अँगल आहे, सी आणि एफ हे इंटेरियर अँगलचे पेअर्स आहेत. ठीक आहे. आता सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो, सप्लिमेंटरी म्हणजेच या दोघांची ॲडिशन किती हवी, 180 डिग्री हवी. सप्लिमेंटरीचा अपोजिट कोण असतं, कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरीमध्ये 90 डिग्री आपण वापरतो बरोबर. सो देअरफॉर अँगल डी प्लस अँगल ई इज इक्वल टू काय होणार, 180 डिग्री, बिकॉज हे सप्लिमेंटरी आहे. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. ओके, याला काय बोलणार आपण, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. देन सेकंड वन अँगल सी प्लस अँगल एफ इज इक्वल टू काय असेल, 180 डिग्री. ठीक आहे, या ठिकाणी 180 डिग्री असेल बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय समजलं, तर इंटेरियर अँगल्स म्हणजे जर या ठिकाणी 2 पॅरलल लाईन्स असतील त्यांची एक ट्रान्सव्हर्सल असेल तर इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय सांगते, जर यापर इंटेरियर अँगल असतील ते काय असतात, सप्लिमेंटरी असतात. ओके, सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची ॲडिशन काय असते, 180 डिग्री बनते. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला, तर समजलं असेल 180 डिग्री या ठिकाणी आलेला आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह यापर चूज करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे, इन द गिवन फिगर इफ लाईन एम इज पॅरलल टू एन. हे खूप महत्त्वाचं वर्ड आहे. या ठिकाणी एम इज पॅरलल टू एन दिलेलं आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे. जर या ठिकाणी दिलेलं नसेल तर आपण इथे कन्सिडर करू शकणार नाही. जरी ते दिसलं असेल तरी सुद्धा क्वेश्चनमध्ये त्यांनी मेन्शन करायला हवं की ह्या 2 लाईन पॅरलल आहेत. ठीक आहे, तर एम आणि एन ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहे. पी ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. आता एक्स आहे कुठे नेमका, एक्स तर आहे या ठिकाणी दिसला एक्स. हा जो अँगल आहे याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3x दिलेली आहे आणि याची व्हॅल्यू काय आली आहे या ठिकाणी एक्स आहे, म्हणजे व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल. तर आपण इथं कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो, ते इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी या ठिकाणी आपण यूज करू शकतो. म्हणजेच काय, 3x प्लस एक्स इज इक्वल टू काय असेल, 180 डिग्री. आत्ताच आपण पाहिलं ह्या 2 अँगलची बेरीज काय असते, 180 डिग्री असते. बिकॉज याचं रिझन काय, प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल. ओके, सो प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. ओके, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स या ठिकाणी बनेल. ठीक आहे, समजलं. सो देअरफॉर 3x प्लस एक्स काय होईल या ठिकाणी, 4x या ठिकाणी होईल. तर 4x इज इक्वल टू 180 डिग्री. सो x इज इक्वल टू काय बनेल, 180 डिवायडेड बाय 4. सो x इज इक्वल टू काय आला, 4 4 जा 16 अँड 2 म्हणजे 4 5 जा, म्हणजे x इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 45 डिग्री. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके, तर ह्या प्रश्नाचा आन्सर काय आलेला आहे, ऑप्शन नंबर सी 45 डिग्री. सो नाव वी सॉल्व नेक्स्ट वन. त्या ठिकाणी नेक्स्ट बघा, सेकंड वन, इन द गिवन फिगर, दिलेल्या फिगरमध्ये इफ लाईन ए इज पॅरलल टू बी. आता या ठिकाणी ए बी शी पॅरलल आहे अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. जर या ठिकाणी एल जर ही ट्रान्सव्हर्सल असेल देन फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, आपल्याला काय करायचं, एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच आहे की या ठिकाणी बघा हा 2x आहे, तर हा अँगल किती असेल, हा अँगल 2xच असेल, कारण हे काय झालं, हे अपोजिट अँगल झाले. तर या ठिकाणी मी याला ए म्हटलं. ठीक आहे, सो या ठिकाणी एच्या ऐवजी आपण या ठिकाणी म्हणूया याला वाय म्हणूया. ठीक आहे, सो वाय. सो देअरफॉर y इज इक्वल टू काय बनेल, 2x बनेल. का बरं 2x, कारण हे अपोजिट अँगल आहेत. अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, अपोजिट अँगल. त्याच्यानंतर लिनियर अँगल कशाला बोलतात, फॉर एक्झाम्पल हा स्ट्रेट अँगल आहे, याचे ॲडिशन किती असते, इथे अँगल किती असतो, 180 डिग्री. जर या ठिकाणी एक अँगल काढला तर मला सांगा बरं, हा अँगल आणि हा अँगल या दोघांची ॲडिशन किती असेल, 180 डिग्री असेल, कारण हे काय आहेत, लिनियर अँगल आहेत. ठीक आहे,
आलं लक्षात. आता याचं रिझन काय बनेल, अपोजिट अँगल, अपोजिट अँगल्स. ठीक आहे, अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सो देअरफॉर y इज इक्वल टू 2x आला. आता मला सांगा y इज इक्वल टू 2x, 4x प्लस y काय होईल, 180 डिग्री होईल की नाही. सो देअरफॉर 4x प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री, बिकॉज प्रॉपर्टी ऑफ, कारण हे इंटेरियर अँगल आहेत बघा बरं, व्हर्टिकल जरी असले तरी इंटेरियर अँगल आहेत. प्रॉपर्टी ऑफ कोणाची, इंटेरियर अँगलची. ठीक आहे, सो इंटेरियर अँगल्स. ठीक आहे, इंटेरियर अँगल्स या ठिकाणी आला. सो देअरफॉर y ची व्हॅल्यू काय आपण फाइंड आउट केली, 2x आहे. सो 4x प्लस 2x इज इक्वल टू 180 डिग्री. 4 प्लस 2 होतात 6x, तो या ठिकाणी 6x या ठिकाणी आला इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, 6x इज इक्वल टू 180 डिग्री या ठिकाणी आलेला आहे. आता त्याच्यानंतर या ठिकाणी 6 आणि xचं मल्टिप्लिकेशन आहे, 6 या ठिकाणी जाऊन डिवाइडला जाईल. सो देअरफॉर x इज इक्वल टू काय बनेल, 180 डिवाइडेड बाय 6, 6 18. सो देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार, 30 डिग्री. ठीक आहे, तो x ची व्हॅल्यू काय आपल्याला मिळाली, ऑप्शन नंबर डी, 30 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आलं लक्षात. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. इन द ॲडजॉइनिंग फिगर, दिलेल्या फिगरमध्ये लाईन P इज पॅरलल टू Q, लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल. फाइंड मेजर्स ऑफ अँगल X, अँगल Y युझिंग मेजर्स ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर. आपल्याला X ची व्हॅल्यू आणि Y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, जे आपल्याला अँगल दिलेले आहे त्यांच्या हेल्पने. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी X आहे, या ठिकाणी x आहे, म्हणजे आपण हा अँगल बघा बरं, हा अँगल कुणाशी करस्पॉन्डिंग आहे का, येस, हा दोन काय आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजे हा जर 40 आहे तर हा सुद्धा काय असेल, 40 डिग्री असेल. आता हे दोन्ही 40 प्लस एक्स काय होणार, इज इक्वल टू 180 डिग्री. कारण का, तर हे लिनियर अँगल्स आहेत. ठीक आहे, आता हे या ठिकाणी बघा, हा एक्स आहे, एक्स मिळाला, एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपण कशी करणार वायची व्हॅल्यू, हा 70 आहे तर हा काय असेल, हा सुद्धा 70 असेल, कारण अपोजिट अँगल. तर 70 प्लस वाय 180 डिग्री, कारण हे इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी या ठिकाणी होईल. ओके, तर आपण या ठिकाणी आधी लिहूया. काय लिहिणार, आधी आपण कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करूया, आधी आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण यांना ॲज्युम करूया, हा अँगल ए आहे आणि हा अँगल बी आहे. ओके, सो लेट अँगल ए अँड अँगल बी ॲज शोन इन फिगर, जसं आम्ही दाखवलेले तशाप्रमाणे. ठीक आहे, शोन इन फिगर. ठीक आहे, अँगल ए आणि अँगल बी मिळाला. आता मला सांगा बरं, आधी आपल्याला लिहावं लागेल कोणती लाईन पॅरलल आहे, कोणत्याची ट्रान्सव्हर्सल आहे. सो देअरफॉर लाईन P इज पॅरलल टू कुणाशी, लाईन क्यूशी. ठीक आहे, अँड T इज देअर ट्रान्सव्हर्सल, कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करतो ना आपण. सो देअरफॉर अँड T इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, त्यांची काय आहे, ती ट्रान्सव्हर्सल आहे. सो देअरफॉर जर ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे तर ए इज इक्वल टू काय असेल, अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री या ठिकाणी. बघा याचं रिझन काय असेल, करस्पॉन्डिंग, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. ओके, सो प्रॉपर्टी ऑफ कुणाची, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, सो करस्पॉन्डिंग अँगल्स या ठिकाणी येईल, अँगल्स. ठीक आहे, आलं लक्षात, करस्पॉन्डिंग अँगल्स या ठिकाणी येईल. आता याच्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल, आपल्याला अँगल ए मिळालं तर अँगल एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, येस करू शकतो. सो देअरफॉर अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू काय असेल, अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री असेल. का बरं, हे दोघे काय आहेत, लिनियर अँगल आहेत. ओके, सो अँगल आर इन लिनियर पेअर. ओके, सो लिनियर पेअर अँगल्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे तुम्ही काही ते लिहित आहात त्याचं तुम्हाला जस्टिफिकेशन पण देणं गरजेचं आहे, कारण ठीक आहे, ते आपण स्टेप वाईज लिहितो आहोत, आपल्याला कळलं पाहिजे की आपण ही स्टेप का लिहिली आहे, कशावरून लिहिली आहे, तुम्हाला त्याचं जस्टिफिकेशन पण देणं गरजेचं आहे. सो अँगल ए ची व्हॅल्यू काय आहे, 40 डिग्री. तो 40 डिग्री आपण पुट करूया. आता तुम्ही या ठिकाणी आहे इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 बोला. तो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री. सो 40 डिग्री प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. कुठून आपण लिहिलं, तर फ्रॉम इक्वेशन 1 वरून. ओके, सो फ्रॉम इक्वेशन 1. सो देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू काय होईल, हा 40 प्लस आहे, इकडे जाऊन मायनस होईल. सो 180 मायनस 40 काय आला, अँगल एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळेल 180 मायनस 40 140 डिग्री. ठीक आहे, सो अँगल एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, 140 डिग्री या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे, समजला हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित. आता अँगल एक्स आलेला आहे, आता अँगल आपल्याला वाय सुद्धा फाइंड आउट करायचा. अँगल आता आपण वाय फाइंड आउट करूया. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा आहे माझा अँगल
आपण इथे दिला होता बी आणि हा होता ए. ठीक आहे, आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. तर एक्स काय आलेला आहे आपला 140 डिग्री या ठिकाणी आलेला आहे. आता आपण अँगल बी फाइंड आउट करूया. सो मला सांगा बरं काय असेल. तर आता या ठिकाणी आपल्याला परत स्टेटमेंट लिहावं लागेल. लाईन पी इज पॅरलल टू लाईन कुणाशी, क्यूशी. ठीक आहे, अँड आता मगाशी आपण टी घेतला होता, आपल्याला एस ट्रान्सव्हर्सल घ्यावं लागेल. अँड एस इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, ही त्यांची काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. काळीला हे गिवन डेटा आहे. ठीक आहे, सो देअर फोर हे काय झाले, इंटेरियर अँगल झाले. सो देअर फोर अँगल, आधी आपण ह्याला असं लिहूया, आधी हे लिहिण्याच्या आधी आपण बी ची व्हॅल्यू लिहूया. सो अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. कारण का, तर अपोजिट अँगल. सो अपोजिट अँगल, अपोजिट अँगल आलं लक्षात, अपोजिट अँगल. आता अँगल बी मिळालेला आहे, आपण याला इक्वेशन नंबर पण देऊया. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2, कारण आपण एक इक्वेशन ऑलरेडी दिलं होतं. ठीक आहे, सो इक्वेशन नंबर 2 आलेला आहे. सो देअर फोर अँगल वाय प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं, बिकॉज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल. बरोबर, कारण सप्लिमेंटरी असतात. तर प्रॉपर्टी ऑफ कुणाची प्रॉपर्टी, तर इंटेरियर अँगलची. ठीक आहे, इंटेरियर अँगल्स आलं लक्षात. तो इंटेरियर अँगल, आता अँगल बी ची व्हॅल्यू आपण पुट करूया. सो फ्रॉम इक्वेशन 2 काय लिहूया, अँगल वाय प्लस 70 इज इक्वल टू 180 डिग्री. सो देअर फोर अँगल वाय इज इक्वल टू काय असेल, 180 मायनस 70 या ठिकाणी होईल. सो अँगल वाय आपल्याला मिळालेला आहे 110 डिग्री. ठीक आहे, सो अँगल वायची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 110 डिग्री या ठिकाणी आपल्याला अँगल वाय मिळालेला आहे. ठीक आहे, तो आपण बघा एक्स आणि वाय दोन्हीचे सुद्धा आन्सर या ठिकाणी फाइंड आउट केले. एक्स आलेला होता आपल्याला 140 डिग्री आणि हा जो वाय आहे किती आलेला आहे आपला 110 डिग्री या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, तो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आहे. इन द एडजॉइनिंग फिगर लाइन P इज पैरेलल टू लाइन Q, लाइन L इज पैरेलल टू लाइन M. फाइंड मेजर्स ऑफ एंगल A, एंगल B, एंगल C यूजिंग द मेजर्स ऑफ गिवन एंगल. जस्टिफाय युअर आन्सर. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, एंगल A, B, C. आता पहिल्यांदा आपण एंगल A इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण P आणि Q ह्या दोघे काय आहेत, त्या पॅरलल लाईन्स आहे. L जर त्यांची ट्रान्सव्हर्सल झाली तर 80 प्लस A काय होईल, 180 डिग्री बनेल. हे इंटेरियर अँगल्स होतील, हो की नाही. सो देअरफॉर फर्स्ट आपण लिहूया काय लिहिणार, तर लाईन P इज पॅरलल टू कुणाशी, लाईन Qशी. अँड कोण आहे आता ट्रान्सव्हर्सल, L इज देअर त्यांची ट्रान्सव्हर्सल, देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, ही आहे त्यांची ट्रान्सव्हर्सल. सो देअरफॉर आता मला सांगा काय होईल, अँगल A प्लस 80 इज इक्वल टू 180 डिग्री. कारण का, तर हे आहेत इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी. सो प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. ओके, इंटेरियर अँगल या ठिकाणी आलेला आहे. आता मला सांगा अँगल A किती असेल, अँगल A इज इक्वल टू 180 मायनस 80. सो अँगल A इज इक्वल टू बनेल 100 डिग्री. ठीक आहे, अँगल A आलेला आहे 100 डिग्री. आता विद्यार्थी मित्रांनो, जर अँगल A जर 100 डिग्री असेल तर हा अँगल किती असेल सांगा बरं. करेक्ट, हा सुद्धा काय असेल, अँगल हा 100 डिग्रीज असेल, कारण हे दोघे A आणि हा अँगल काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. जर आपण L आणि M जर पॅरलल लाईन पकडली तर. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, C आणि B हे दोघे काय आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. जर आपण या ठिकाणी P आणि Q ही पॅरलल लाईन आणि M ही त्यांची ट्रान्सव्हर्सल जर कन्सिडर केली तर C आणि B हे दोघे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल होतील. आलं लक्षात. आता विद्यार्थी मित्रांनो, अजून एक मेथड बघा. आता अँगल C आणि आपल्याला B फाइंड आउट करायचा असेल, अजून तुम्ही कोणत्या, आता तुम्ही व्हरायटीज ऑफ मेथडने तुम्ही ते आन्सर सॉल्व करू शकता. आता हा 80 आहे ना, मग हा किती असेल सांगा बरं, हा 80 असेल. बरोबर, आता हा 80 आहे म्हणजे C सुद्धा काय झाला, 80 झाला, कारण L आणि M ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहेत. P जर त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर हा काय होईल, 80 डिग्री होईल. C अँगल 80 डिग्री आला. आता C वरनं आपण B ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, असं तुम्ही ह्या मेथडने सुद्धा करू शकता. जी मेथड तुम्हाला इझी वाटते त्या मेथडने तुम्ही आन्सर सॉल्व करा. ठीक आहे, आता आपण काय करूया, ह्या अँगलला अँगल X ॲज्युम करूया. ठीक आहे, सो अँगल X मी कन्सिडर केलं. ठीक आहे, सो ॲज्युम, लेट, आधी आपल्याला लिहावं लागेल. आपण जो अँगल X लिहिला तिथे आपल्याला मेन्शन करावं लागेल. तर लेट अँगल X ॲज शोन इन फिगर.
ज्या पद्धतीने फिगरमध्ये दाखवले त्याप्रमाणे. ठीक आहे. आता मला सांगा बरं अँगल ए, आता आधी आपल्याला स्टेटमेंट पण लिहावं लागेल लाईनचं. सो लाईन, कोणती लाईन? एल आणि एम. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एमशी आहे अँड क्यू इज देअर ट्रान्सवर्सल, अँड क्यू इज देअर ट्रान्सवर्सल. ओके, ही त्यांची झाली ट्रान्सवर्सल. सो देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू अँगल एक्स इज इक्वल टू काय असेल? 100 डिग्री असेल. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि याचं रिझन पण लिहूया, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. ओके, सो प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल या ठिकाणी होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याला इक्वेशन नंबर 1 का दिलं? कारण आपल्याला हा अँगल पुढे वापरायचा आहे. आता आपण पुढे सॉल्व्ह करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अँगल ए ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली? ते हा अँगल ए आहे 100 डिग्री. ठीक आहे. सो देअरफॉर आता एक्स पण काय असेल? 100 डिग्री. आपण इक्वेशन नंबर 1 त्याला दिलं होतं. आता आपल्याला सी आणि बी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो देअरफॉर अँगल बी प्लस अँगल एक्स इज इक्वल टू काय असेल? 180 डिग्री असेल. कारण का? तर हे दोन्ही सुद्धा लिनियर अँगल आहे. सो लिनियर अँगल, लिनियर अँगल. ठीक आहे, लिनियर अँगल या ठिकाणी झाले. सो देअरफॉर अँगल बी प्लस अँगल एक्सची व्हॅल्यू 100 डिग्री आहे. तो 100 इज इक्वल टू 180 डिग्री फ्रॉम इक्वेशन नंबर 1 वरून. ठीक आहे, सो फ्रॉम इक्वेशन 1 वरून. ठीक आहे. आता अँगल बी किती व्हॅल्यू किती येईल सांगा बरं? अँगल बी या ठिकाणी येईल 180 मायनस 100. सो अँगल बी इज इक्वल टू बनेल 80 डिग्री. ओके, तो अँगल बी इज इक्वल टू आलेला आहे 80 डिग्री. ठीक आहे, अँगल बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता अँगल सी आपण लिहू शकतो इझिली आता. सो देअरफॉर लाईन, कोणती लाईन आता वगैरे सांगा मला? पी आणि क्यू आणि आता एम त्यांची ही ट्रान्सवर्सल असेल. सो लाईन पी इज पॅरलल टू लाईन कुणाशी असेल? लाईन क्यूशी. ठीक आहे, सो लाईन क्यू अँड एम इज देअर ट्रान्सवर्सल. ओके, देअर ट्रान्सवर्सल ही आहे त्यांची ट्रान्सवर्सल. सो देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू अँगल बी बनेल. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट्स विथ अँगल बी, अँगल बी शी. कारण काय? तर हे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. सो प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल या ठिकाणी बनेल. सो देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा आणि फ्रॉम इक्वेशन नंबर 2 लिहून टाकूया. फ्रॉम इक्वेशन 2 लिहून टाकूया. ठीक आहे, सो अँगल सी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री आलेला आहे. म्हणजे अँगल सी आणि बी हे 80 डिग्री आल्या. अँगल ए इज इक्वल टू 100 डिग्री आला. बघा, अँगल ए, अँगल बी, अँगल सी आपण सर्व फाइंड आउट केले. सो आपण आन्सर लिहूया. लास्टली आन्सर अँगल ए इज इक्वल टू 100 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री या ठिकाणी आलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. In the given figure, line A is parallel to line B, line L is a transversal. Find the measures of angle X, Y, Z using the given information. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर 105 आपल्याला Z इझिली मिळू शकतो. हे लिनियर पेअर आहेत. 105 वरून X ची व्हॅल्यू आपल्याला इझिली मिळू शकते कारण हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतील जर या ठिकाणी A आणि B हे पॅरलल आहे आणि त्यांची L ही ट्रान्सव्हर्सल असेल तर. ठीक आहे, आणि X वरून आपल्याला Y इझिली आपल्याला मिळू शकतो कारण हे काय आहेत? अपोजिट अँगल्स. सो देअरफॉर फर्स्ट स्टेटमेंट आपलं काय बनेल सांगा बरं? तर फर्स्ट स्टेटमेंट आपलं बनेल लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी शी. ठीक आहे, अँड एल इज देअर ट्रान्सव्हर्सल, एल इज देअर ट्रान्सव्हर्सल या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल या ठिकाणी बनेल. सो देअरफॉर अँगल, देखिए अँगल एक्स इज इक्वल टू काय होईल? अँगल 105 डिग्री होईल. सो देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. का बरं? बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे. आता अँगल एक्स मिळाला बरोबर. आता अँगल वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो देअरफॉर आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय लिहूया? अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय. कारण काय? कारण हे अपोजिट अँगल आहेत. ओके, सो अपोजिट अँगल हे काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, सो अपोजिट अँगल्स
हे अपोजिट अँगल्स आहे म्हणून आपण अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय लिहिला. आता याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता इक्वेशन नंबर 1 वरून आपण अँगल एक्सची व्हॅल्यू इथे पुट करू शकतो. तो अँगल एक्स इज इक्वल टू जर 105 डिग्री असेल तर अँगल वाय इज इक्वल टू ऑल्सो 105 डिग्री बनेल. सो अँगल वाय इज इक्वल टू 105 डिग्री. का बरं? फ्रॉम इक्वेशन 1 वरून. ठीक आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 वरून हे आपलं आन्सर बनलेलं आहे. ठीक आहे. आता वाय मिळाला, एक्स मिळाला. आता आपल्याला झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आपण काय करूया, 105 प्लस झेड. ओके. सो अँगल झेड प्लस 105 इज इक्वल टू 180 डिग्री बनेल. करेक्ट. आता 180 डिग्री आला. आता याचं रिझन काय होईल, तर हे लिनियर अँगल आहे. ठीक आहे. सो लिनियर अँगल या ठिकाणी आला. आता लिनियर अँगल आहे म्हणून अँगल झेडची व्हॅल्यू काय होईल, अँगल झेड इज इक्वल टू 180 मायनस 105. आता या ठिकाणी 105 झालेला आहे मायनस. आता 180 मायनस 105 काय होता, 75. तर या ठिकाणी 75 डिग्री अँगल झेड आलेला आहे. ओके. तर फायनल आन्सर आपलं काय बनेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून एक मेथडने इथे सॉल्व्ह करू शकता. कोणती मेथड बघा, हा जो 105 आहे ना, हा 105 म्हणजेच हा अँगल किती असेल सांगा बरं. हा सुद्धा 105 डिग्री असेल अपोजिट अँगल. तुम्ही ह्याला सुद्धा लिनियर अँगल पेअर वापरू शकता किंवा तुम्ही ह्याला ॲझ्युम करा इथे एक अँगल कोणता तरी आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे अँगल ए आपण ॲझ्युम केला. ओके. तर अँगल ए आणि झेडवरनं सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हा जर अँगल घेतला तर हा अँगल याला पण म्हणूया अँगल ए. आता एची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता लिनियर अँगलच्या पेअरने. ठीक आहे. तो ए अँगल मिळाला तर ए वरनं सुद्धा तुम्ही झेड फाइंड आउट करू शकता. तुम्हाला बघा किती मेथडने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. जी तुम्हाला मेथड इझी वाटते, जी कन्व्हिनियंट वाटते, त्या मेथडने तुम्ही याचा आन्सर फाइंड आउट करता. आपण फायनल आन्सर लिहूया. तो आन्सर इज इक्वल टू अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री, अँगल वाय इज इक्वल टू 105 डिग्री अँड अँगल झेड इज इक्वल टू 75 डिग्री. हे आपलं बनेल फायनल आन्सर. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी इज पॅरलल टू लाईन एल इज पॅरलल टू लाईन क्यू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 पॅरलल लाईन दिलेल्या आहेत. फाइंड अँगल एक्स. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. विद्यार्थी मित्रांनो, एक्स अँगल बघा कुठे आहे. अँगल हा पूर्ण अँगल एक्स आहे. ठीक आहे. हा एवढाच अँगल एक्स नाही आहे. अँगल पूर्ण तो एक्स आहे विथ द हेल्प ऑफ द मेजर्स गिवन इन द फिगर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, हा जो अँगल आहे वरचा ह्याला म्हणूया अँगल ए आणि हा जो अँगल आहे ह्याला म्हणूया अँगल बी. ठीक आहे. आता मला सांगा बरं, हा 40 डिग्री आहे तर हा काय असेल, हा सुद्धा 40 डिग्री असेल. कारण काय, तर अल्टरनेट अँगल, इंटिरियर अल्टरनेट अँगल. सो फर्स्ट आपण लिहूया लाईन P is parallel to line LC and काय असेल बघा. आता आपल्याला ट्रान्सव्हर्सल लिहायचे. आपण काय करूया ना, नेम देऊया. ह्या पॉईंटला नेम देऊया. ह्या सर्व पॉईंटला याला म्हणूया आपण एक्स पॉईंट म्हणूया. ठीक आहे. एक्स या ठिकाणी आहेच तर ह्याला आपण म्हणूया एम एन आणि याला म्हणूया आर म्हणूया. ठीक आहे. सो एम एन आर. ठीक आहे. आता एम एन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल अँड सेगमेंट एम एन म्हणू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की लाईन सेगमेंट एम एन इज ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जर तुम्ही सेगमेंट याला जर तुम्ही इकडे वाढवलं, ही तुमची लाईनच बनून जाईल, म्हणजे तुमची ट्रान्सव्हर्सलच होणार आहे. ठीक आहे. आता हा सुद्धा ही जर लाईन तुम्ही इकडे वाढवली, इकडे एक्सटेंड केली, ही सुद्धा काय होईल, तुमची ट्रान्सव्हर्सलच होईल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी यूज करता येईल. सो एम एन जर यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर मला सांगा अँगल ए इज इक्वल टू, आधी आपण अँगल ए आणि बी इथं मेन्शन करूया त्याच्या आधी. सो लेट अँगल ए अँड अँगल बी as shown in figure. ठीक है. सो shown in figure. ठीक है. सो therefore angle A is equal to काय बनेल, 40 डिग्री. कारण काय, तर हे अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी आहे. सो therefore प्रॉपर्टी ऑफ कुणाची, अल्टरनेट अँगलची. ठीक आहे. सो अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे तर आपण बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो का. बघा अँगल ए मिळाला 40 डिग्री तर अँगल बी पण आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. जे या ठिकाणी बघितलं एल आणि क्यू ही दोन्ही पॅरलल लाईन्स आहे आणि बी आणि 30 हे काय होईल, अल्टरनेट अँगल्स होतील. सो देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू लाईन कुणाशी, क्यूशी अँड सेगमेंट किंवा लाईन म्हणू शकता, लाईन एन आर म्हणू शकता. आपण एक्सटेंड केलेलीच आहे. ओके. तो सेगमेंट लिहूया. सेगमेंट एन आर इज ट्रान्सव्हर्सल. ओके. या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल होऊन जाईल. ठीक आहे. सो देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 30 डिग्री. कारण काय, तर हे अल्टरनेट अँगल आहे. ओके. सो प्रॉपर्टी
ऑफ अल्टरनेट अँगल्स. ओके, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स या ठिकाणी बनलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची नेक्स्ट स्टेप काय होईल सांगा बरं. तर अँगल ए मिळालेला आहे, अँगल बी मिळालेला आहे, तर आपण एक्सची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू एक्स होतोय. सो देअरफॉर आपण नेक्स्ट स्टेप लिहूया. आता हा इथे आहे अँगल आपला ए, अँगल आहे बी, हा आहे 40 डिग्री, हा आहे 30 डिग्री. सो देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू एक्स डिग्री. ठीक आहे, आलं लक्षात. सो देअरफॉर आता जर तुम्ही ह्या इक्वेशनला जर इक्वेशन देणार असाल, तुम्ही इक्वेशन नंबर देऊ शकता 1 and 2. अँगल ए जिथे फाइंड आउट केलं त्याला, अँगल बीला आपण तुम्ही इक्वेशन नंबर 2 देऊ शकता. तो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण लिहू शकतो. तर अँगल ए ची व्हॅल्यू आहे 40 डिग्री प्लस अँगल बी आहे 30 डिग्री. सो इज इक्वल टू बनेल एक्स डिग्री. ठीक आहे, सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय असेल, एक्स इज इक्वल टू 40 प्लस 30 70 डिग्री. सो देअरफॉर अँगल एक्स हा मला मिळालेला आहे 70 डिग्री. ओके, सो अँगल एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 70 डिग्री. आलं लक्षात. हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणीच आपला हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठे डाऊट असेल तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता. ठीक आहे, तर आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. थँक्यू.